श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तर आज मी दादरला चालली आणि दादरला कशाला चालली हे सगळं बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता आज आहे संडे आणि मेगा ब्लॉग सुद्धा आहे. दरवेळेस सगळ्यांना सुट्टी असते त्याच्यामुळे संडेचंच काही ना काहीतरी प्लॅनिंग होतं आणि संडेच्या दिवशी मेगा ब्लॉग सुद्धा असतो. पावसाळ्याचं पण आहे, पाऊस पण कधीही येऊ शकतो. तर आता वाजलेले आहेत 10 आणि चला मग आता जाऊयात आणि कशी कशी ट्रेनला गर्दी असेल किंवा काय सगळं बघूयात. चला निघतोय आता. मी एकटीच चालली आहे, ओवीचे बाबा नाही आहेत किंवा हे चिवणू आणि माऊली दोघं पण नाही आहे. मी एकटीच चालली आहे, जाऊन पटकन येणार आहे. तर चला. ट्रेन तर पकडली कशी बशी, पण ट्रेनला गर्दी खूप होती. उतरल्यानंतर खूप वेळ मला थांबावं लागलं कारण मागून येत होते सगळेजण आणि कोण कोण येणार आहेत हे तुम्ही बघालच आणि काय कार्यक्रम आहे, पण त्याच्यासाठी मला खूप वेळ थांबावं लागलं. शेवटी मग ते आले सगळे आणि आम्ही आलो ते म्हणजे दुकानामध्ये. आता दुकानामध्ये आम्ही आमच्या नवरीच्या साड्या घ्यायला आलो आहोत, म्हणजे बस्तच आहे. तर मग त्या साड्या वगैरे सगळं काढण्यासाठी हे बस्त्याला सगळी मंडळी आलेली आमची. कोणाचं लग्न आहे काय आहे हे अजूनही मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, तर मी फक्त इतकंच सांगते आता सध्या तरी की आमच्या घरातलं लग्न आहे. आणि अजून एक सांगते ते म्हणजे आमच्या घरातून आम्ही मुलीकडून म्हणजे आमच्या घरातल्या मुलीकडचं म्हणजे मुलीचं लग्न आहे. तर कोणाचं लग्न आहे हे मी आत्ता तरी तुम्हाला सध्या सांगत नाही आहे, ते थोड्या दिवसांनी तुम्हाला नक्कीच कळेल. पण आता सध्या ते आपण थोडंसं गुपित ठेवूया. थोड्या दिवसांनी तुम्हाला नक्की सांगेन की कोणाचं लग्न आहे. तर त्याच्यासाठी आम्ही साड्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं मंडवळ्या वगैरे हे सगळी खरेदी केली कारण लवकरच लग्न आहे, थोडासाच वेळ भेटला आहे. मग जसं आम्हाला जसं होईल तसं आम्ही सगळी खरेदी केली. त्याचबरोबर रुखवत पण जसा भेटेल तसा आम्ही घेत होतो. बैलगाडी वगैरे घेतली, त्याचा व्हिडिओच काढायला विसरले. तर त्यानंतर मग बस्ता वगैरे झाला आणि मग असतो तो म्हणजे आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. ओटी वगैरे भरायचा, पण जसं म्हणजे दुकानात वगैरे इतका हे नसतं आणि कुर्ल्याला असतो आमचा दरवेळेस बस्ता, पण यावेळेस पहिल्यांदा आम्ही दादरला आलेलो त्यामुळे मग इथे कुर्ल्याला गेल्यानंतर दुकानातच आम्हाला तशी सोय करून देतात आणि आम्ही पहिल्यांदाच दादरला आलो ह्या दुकानामध्ये, त्याच्यामुळे मग आम्हाला तितका स्पेस नव्हता. मग इथल्या इथेच जसं जमेल तसं हळदी कुंकू आणि वगैरे हा सगळा कार्यक्रम केला. त्याचबरोबर टोपी वगैरे हा सगळा पण मानपान करायचं असतं आमच्याकडे. जे जेंट्स लोक आलेले असतात त्यांना टोपी वगैरे घालायची असते आपली, पण ते सगळं तिथे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे नॉर्मली आपला टिका वगैरे लावून आपला सन्मान करण्यात आला. त्यानंतर हळदी कुंकू हे सगळं झाल्यानंतर आमच्याकडे असतं ते म्हणजे जाव चोळ्या असतात जे की मुलाकडून मुलीला देतात. म्हणजे मुलाच्या घरातून मुलीच्या घरी ह्या जाव चोळ्या दिल्या जातात. आणि त्याचबरोबर ज्या बायका आलेल्या असतात त्यांचीसुद्धा एकमेकांनी म्हणजे आम्ही त्यांची ओटी भरायची आणि त्यांनी आमची ओटी भरायची. तर ओटी वगैरे भरायला तिथे नव्हतंच सामान, तर मग नॉर्मली ब्लाऊजचा पीस तरी देऊन हा एकमेकांचा सन्मान केला जातो. तर अशा प्रकारे आमचाही झालं आणि मग शेवटी आम्ही आलो ते म्हणजे दादरला प्रसिद्ध अशी कैलास लस्सी आहे, तिथे थोडा नाश्ता केला, लस्सी वगैरे घेतली सगळ्यांनी आणि मग जाण्याचा घरी आली आहे. मी घरी येऊन फ्रेश वगैरे झाली आणि आता मी चालली माझ्या काकीच्या घरी. त्यांच्या घरी सवासणी होत्या आणि त्यांनी मला सवाशीण ठेवलेलं आणि दुपारीच झाल्यात, पण सवासणी असल्यानंतर एक ताट म्हणजे त्या सवासणीचं ताट काढून ठेवतात. तर मग माझा पण सकाळपासून उपवास आहे तर मी त्यांच्याकडे चालली आहे. सवासणीचा कार्यक्रम असतो तो तुम्ही गावाला बघितलाच असेल. तर मी सकाळपासून बस्त्याला गेलेली त्याच्यामुळे मला जायला भेटलं नाही. तर आता वाजलेत 7:30 7:15 वाजलेले आहेत. तर चला आता तिकडे जाते आणि मग दाखवते तुम्हाला कसं प्रसाद वगैरे. बाकी काय सगळं आता दुपारी झालेलं असणार आहे. चला तिथे जाऊन बघूया. ह्यांनी इथे पाट वगैरे मांडून देवाची पूजा वगैरे केलेली आणि नैवेद्य वगैरे सगळं तयार होतं तुम्हाला दाखवायला. म्हणजे त्यांनी जेवण वगैरे वाढलं आणि उशीर झालेला त्याच्यामुळे जेवून निघाली, त्याच्यामुळे ते सगळं काही दाखवता आलं नाही. पुरणपोळीचं जेवण होतं, बाकी काय नाही. चला आता निघाली आहे
घरी. आणि आजचा व्हिडिओचा एंड आपण आता इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.